न्याय दरबारात आई जो पैजेचा विडा लावला गेला आणि खरा खरं तो पैजेचा विडा आपल्या बळ पासून उचलला. अरे काय बोलतोस तू? अरे कसला पैजेचा विडा तू उचललास? आई अरे ओरू लागले मला सांग ना बाळा. आणि तो पैजेचा विडा कोणता माहितीये का? कोणत्या रे बाळा? आईच्या डाकू मानसिकानं ज्या अक्कलकोटच्या साम्राज्याच्या ठिकाणी केवळ हैदोष मांडला कित्येकाच्या मनात सराचा त्या मानसिकानं चिरल्या गेल्या. डाकू मानसिंग आई एवढंच नव्हे तर लहान लहान मुलं किंवा स्वतःच्या आई बाबांना थोडकी झाली. कित्येक स्त्रियांना किंवा महिलांना प्राप्त करून झाली. पण मला डाकू मानसिंगचं नाव तू का घेतोयस? डाकू मानसिंग हे नाव ऐकल्यावर आईला तर चिंता करू नको. डाकू मानसिंगचं नाव तू का घेतोयस? सामान्य नव्हे. डाकू मानसिंग हे नाव ऐकल्यावर कित्येक स्त्रियांना डाकू मानसिंग मला डाकू मानसिंगला जेलमध्ये करण्यासाठी दूध गेलाय. होय. अरे बाळ कित्येक स्त्रियांना त्याने वैद्यकाच्या पत्नीला बसवलंय. कित्येक लहान लहान मुलांचे तरी मला सत्य जिल्ह्यातून पकडण्यासाठी तू झालं रे. मला येते तुला बघ. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी आपल्या समाधीचा भंग त्यावर तवगिरी घडलाय. स्वामी या वृत्तावर क्षमा करा. खबा, अरे गेली 300 वर्ष आम्ही समाधी अवस्थेत होतो, पण विश्व कार्यासाठी आमच्या स्त्रीचा भंग होणार.